रायगड जिल्हा परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 175.75 कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सादर केला। महसुली आणि बडवली मूळ अंदाजपत्र 235 कोटींचं आहे। या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला। गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात दुपटीनं वाढ झाल्याचं दिसून येत आहे। रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शुक्रवारी पहिलाच अर्थसंकल्प विद्यमान अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सादर केला। 2025-26 पर्यंत सलग 5 वर्ष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता। शेवटचा अर्थसंकल्प हा 85 लाख रुपयांचा होता। यात 2025-26 मध्ये वाढ होऊन तो 175 कोटींवर गेलाय। या अर्थसंकल्पात सर्वाधिक 36,72,00,000 समाज कल्याण, 31.35 कोटी, आरोग्य विभाग 31 कोटी, महिला आणि बालकल्याण 15.68 कोटी, शिक्षणासाठी 11.34 कोटी अशा काही तरतुदी करण्यात आल्या आहेत। रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींच्या सुविधांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। यापूर्वी असलेली 25 लाखांची तरतूद वाढवून ती आता 70 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे। जिल्हा बँकेतील ठेवी सत्ताधाऱ्यांना घाई। रायगड जिल्हा परिषदेच्या ठेवी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत न ठेवता राष्ट्रीय बँकांमध्ये ठेवण्यात याव्या असा ठराव सभापती वैकुंठ पाटील यांनी मांडला। मात्र आजच्या अर्थसंकल्पीय सभेत हा ठराव घेता येणार नाही असं मुख्य वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हा ठराव गुंडाळून ठेवण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली। आता हा ठराव 7 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडणार असल्याचं वैकुंठ पाटील यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे वैकुंठ पाटील यांनी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलंय। आता देखील ते सदस्य आहेत। असं असताना अर्थसंकल्पीय सभेत आयत्या वेळेचे विषय आणि ठराव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, याची चर्चा रंगली होती। जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेताच उरला नाही। काँग्रेसच्या 2 सदस्यांनी आपण सत्तेत नसल्याचं सांगत असले तरी विरोधकांची ही संख्या अगदीच नगण्य आहे। त्या सदस्यांना थांबवण्याची वेळ। जिल्हा परिषदेत 59 पैकी 48 सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेत। केवळ 11 सदस्य अनुभवी आहेत। त्यामुळे शुक्रवारच्या सभेत या नवीन सदस्यांचा काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अनेकांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर बोलण्याऐवजी स्थानिक समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली। त्यामुळे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यावर त्यांना थांबवण्याची वेळ आली। मुरुड राजपुरी गटातून निवडून आलेले सदस्य विघ्नेश माळी यांनी आपल्या पहिल्याच भाषणानं छाप पाडली। खऱ्या अर्थानं हा एक अभूतपूर्व असा आपण बजेट सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। रायगड म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असा जो राज्यकारभार करायचा आहे त्या पद्धतीने हा राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करणार। यात आपण महिलांचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, याच्यावर पूर्णपणे उहापोह करून येणाऱ्या काळात हा गतिमान पद्धतीने कसं काम होईल आणि हा रायगड जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून कसं पुढे जाईल यासाठी हा आपण अर्थसंकल्प सादर करत आहोत। याच्यामध्ये आपण जर ठळक बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हा रायगड जिल्हा आहे आणि इथे आपण यावर्षी तब्बल 70 लाखाची तरतूद आपण 25 लाखापासून 70 लाखाची केलेली आहे। कारण रायगड किल्ल्यावर जे शिवप्रेमी आहेत ते लाखोच्या संख्येने ह्या रायगडच्या किल्ल्यावर येत असतात। त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो। आज आपण ज्या अंगणवाडी आणि आपला जो महत्त्वाचा स्तंभ आहे तो विद्यार्थी शिकला तर देश पुढे जातो आणि त्या संदर्भात सर्वप्रथम आपली जी सुरुवात होते ती अंगणवाडीच्या माध्यमातून होते। आज जर आपण याच्यामध्ये बघितलं तर साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये 500+ अशा अंगणवाडी आहेत किंवा जिथे विद्युत व्यवस्था नाही आहे। त्यामुळे आपण सर्व अंगणवाड्या 100% विद्युत जोडणी व वायफाय सुविधा देऊन त्या तिथे आपण LED आपण देणार आहोत। त्यामुळे मुलांना अत्याधुनिक पद्धतीने त्यांना शिक्षण घेता येईल। त्याच पद्धतीने बालकल्याणच्या माध्यमातून सर्व जे आपल्या बालक आहेत त्या सर्वांना आपण 100% सगळ्या बालकांना आपण गणवेश आपण ह्यावेळी देतोय। आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्राथमिक शाळेतील मुलांकरिता सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची नाविन्यपूर्ण योजना आपण ह्या बजेटच्या माध्यमातून घेतली। आपण शिक्षण विभागाच्या माध्यमातून बघितलं तर जेवढ्या आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत ते ई-लर्निंग म्हणजे डिजिटलायझेशन आपण करत आहोत। त्यासाठी सर्व शाळांना LED संच, महिलांच्या मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शाळांमध्ये CCTV तसेच मुलींसाठी स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट्स हे वेगळ्या पद्धतीने आपण करतोय। याच्यासाठी आपण विशेष भरीव तरतूद केलेली आहे। त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यात अतिशय नामवंत खेळाडू होऊन गेले। कबड्डी असेल, क्रिकेट असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ असतील, यातील खेळाडूंचा सत्कार झाला पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे। यासाठी आपण रायगड रत्न पुरस्कार देऊन या वर्षाचं नवीन हेड आपण क्रिएट केलेलं आहे। त्याच पद्धतीने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या फीमध्ये 50 लाख तरतूद आपण केलेली आहे। ग्रामपंचायत समाज कल्याणच्या माध्यमातून आपण जे दिव्यांगांना आपण जेवढे दिव्यांग आहेत त्यांना घरकुल पुरवणे, विशेष शाळा शैक्षणिक साहित्य देणे हा सुद्धा आपण काम करत आहोत।
ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र कर संकलन प्रणाली केली की तुम्ही घर बसल्या तुमचं किती टॅक्स बाकी आहे आणि घर बसून तुम्ही तुमचं टॅक्स भरू शकता. अशा पद्धतीचं कर संकलनसाठी आपण 25 लक्षाची आपण हे केलेली आहे. त्याच पद्धतीने आरोग्य केंद्र जेवढे आपले आहेत तिथे 100% सोलर आपण संच बसवणार. कारण कुठल्याही ज्या ठिकाणी विद्युत व्यवस्था आहे तिथे सोलर संच बसून आपण त्याचं काम करणार आहोत. ज्या पद्धतीने सौर घरगुती दीप संच खरेदीवर 75% अनुदान देण्याचं आपण काम करणार आहोत. भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी आपण काम करणार आहोत. आज रायगड जिल्हा प्राथमिक शाळांना सोलर सिस्टीम व CCTVसाठी 1,39,00,000 रुपयाची आपण आज तरतूद केलेली आहे. रायगड जिल्ह्यातील क्रीडा निपुण दाखवणाऱ्या खेळाडूंना रायगड रत्न पुरस्कारसाठी 15 लक्षाची आपण तरतूद केलेली आहे. जिल्हा स्तरावर आरोग्य मेळावे घेऊन आज महिलांसाठी जे जे चांगलं आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या आपण याच्या संदर्भात करत आहोत. श्वान दंश, सर्पदंश व विंचूदंश लस व औषध खरेदी यासाठी 20 लक्ष रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. कृषी विभागासाठी पण आपण चांगल्या योजना आणल्या. समाज कल्याण विभागासाठी आपण यावर्षी 31 कोटीची एक मोठी तरतूद आपण केलेली आहे. न भूतो न भविष्यती 175 कोटीचा आपण अर्थसंकल्प मांडला आणि तो अंतिमतः 235 कोटीपर्यंत जाईल अशीच आमची भावना आहे. ज्या पद्धतीने देशात नरेंद्र मोदी साहेबांचं काम चालू आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं काम चालू आहे, त्या धर्तीवरच रायगड जिल्ह्यात काम करण्याचं आम्ही मानसिकता आपली आहे. फक्त शेष पांडवावर अवलंबून न राहता केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे आणि तिथून निधी आणण्याचं काम आणि करण्याची ताकद ही आमच्यात आहे. आणि येणाऱ्या काळात रायगडमध्ये मोठा निधी केंद्रातून राज्यातून आणून या रायगडचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उभाटा गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सर्व पक्षी मिळून आम्ही सर्वांना सोबत घेऊन फक्त विकास ह्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे. मी हा रायगड जिल्ह्याचा एक अध्यक्ष म्हणून कोणत्याही पक्षाची तमा न बाळगता रायगड जिल्हा कसा पुढे जाईल आणि प्रत्येक समाज घटकातील येणाऱ्या प्रत्येकाचं काम करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. येणाऱ्या काळात पत्रकारांच्या ज्या ज्या विषय असतील, ज्या ज्या तुमच्या पत्रकार बंधूंच्या ज्या ज्या मागण्या असतील विकासाच्या संदर्भात त्या सुद्धा फुलफिल करण्याचा 100% म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी अँटीवेनम सुद्धा अवेलेबल नाही आहेत, कारण ते ठेवण्याकरता लागणारा साधा 25-30 हजाराचा फ्रीज तिथे नाही आहे. जेव्हा आपण इतका मोठा अर्थसंकल्प सादर करतो तेव्हा आगामी काळामध्ये ह्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींवरती आपण गांभीर्याने बघायला पाहिजे. कारण ज्या उपकेंद्रांमध्ये एकेकाळी डिलिव्हरीज होत होत्या परंतु तिथे होत नाही आहेत, ह्याचं कारण असं आहे की तिथं ॲम्ब्युलन्स किंवा डॉक्टर्स किंवा तिथे असलेले इक्विपमेंट्स ही फारच कमी आहेत. दरवेळेला पेशंट अलिबाग करता रेफर केले जातात. मधलं अंतर 60-65 किलोमीटर आहे. रस्त्यांची कामं चालू आहेत, रस्ते खोदलेले आहेत. मुरुड ते अलिबाग प्रवास आता 1.5-2 तासाचा आहे. त्याच्यामुळं प्रवासांचा जीव धोक्यामध्ये येतो. ह्याबद्दल आपण विशेष काम कराल. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि रस्त्यांपासून होणारी कामं ही उत्तम दर्जाची झाली पाहिजेत. याकरता आपण स्वतः लक्ष घालून या बाबतीत नक्कीच काळजी घ्याल. परंतु संपूर्ण रायगड जिल्हा हा आपल्याला माहिती आहे की शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा हा जिल्हा आहे. शेतकरी असतील, फळबाग धारक असतील, माझा कोळी बांधव असेल आणि यांच्या माध्यमातून जर शेती करता आणि ह्या सगळ्या गोष्टींकरता जर आपल्याला भरीव कामगिरी करायची असेल तर सिंचनाच्या सुविधा वाढवण्याकरता आपल्याला प्रामुख्याने मला वाटतं भर द्यायला लागेल. चांगल्या प्रकारचं बियाणं उपलब्ध करून शेतीत पिकणाऱ्या मालाला योग्य प्रकारे त्याला शेतीपूरक व्यवसाय उभारून त्या उद्योगांना आपण चालना कशी देता येईल याकरता आपण कुठेतरी सकारात्मक दृष्ट्या बघण्याची मला वाटतं गरज आहे. त्यातून चांगले चांगले बीचेसचं सुशोभीकरण होऊन रस्ते तिथल्या पायाभूत सुविधा सुधारून पर्यटनाकडे माझा तरुण मित्र कसा वळेल याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. महिला आणि बाल कल्याण विभागाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारची तरतूद केली, त्याबद्दल आपलं नक्कीच अभिनंदन आहे. परंतु कुठेतरी कुपोषणमुक्त रायगड हे आपल्या अजेंडावरती असलं पाहिजे असं मला वाटतं. सक्षम अंगणवाड्या असल्या पाहिजेत, त्याकरता सुद्धा आपण चांगली घोषणा मगाशी केली. आणि आत्मनिर्भर महिला होण्याकरता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पर्यावरण पूरक असे जर काही आपण तिथं प्रकल्प आणू शकलो, जसं काही ठिकाणी ज्यूट बॅग तयार करण्याच्या छोट्या मोठे कंपनीज आहेत, आमच्या भागात कुठे कुठे रुमाल कंपनीज आहेत, असे अनेक व्यवसाय आहेत की जे पर्यावरणाची हानी न करता तिथं होऊ शकतात आणि तिथल्या माझ्या महिलेला, माता भगिनीला हाताला काम मिळू शकतं.
अशा प्रकारच्या उद्योगांवरती भर देण्याकरता आपण कुठेतरी प्रयत्न करण्याची मला वाटतं गरज आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.